करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं आहे आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना निमंत्रित करणार आहोत. देवेंद्रांना केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याचं जे मुख्य सभागृह आहे त्याचं नामकरण केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह म्हणून. मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यामध्ये 2 नाव आहेत. एक लोकमान्य टिळकांच्या नावानं द्वार आहे आणि दुसरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आहे. आमची अपेक्षा अशी आहे की या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि विमान महाराष्ट्र इथं साधारणतः 5,000 साहित्यप्रेमी हे उपस्थित राहतील आणि आमच्याकडे जी माहिती आहे याच्याशिवाय 2500 प्रतिनिधी महाराष्ट्रात नाही. जी व्यवस्था केलेली आहे ती 1500 लोकांची निवासाची व्यवस्था ही ठिकठिकाणी इथं केलेली आहे. 21 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता ग्रंथ दिंडी निघेल. त्याचा कार्यक्रम तो 21 तारखेला आहे. बाकी हे डिस्क्रिप्शन केलं का? हे एक रफ हे केलेलं आहे. अजून काही कार्यक्रम त्याच्यात वाढतील, काही वक्ते वाढतील आणि त्याचं साधारण 15 दिवसात हे केलं जाईल. मुख्य उद्घाटक म्हणून साहेबांनी यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं आणि हे एक चांगलं संमेलन व्हावं, कारण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं आहे. साहेबांचा संबंध साहित्याशी पहिल्या दिवसापासून, म्हणजे अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते कराडच्या, त्याच्याही आधीपासून, म्हणजे वि स खांडेकरांपासून पुलंपर्यंत, कुसुमाग्रजांपासून तर गदी माडगुळकरांपर्यंत एकमेव पवारसाहेब असे आहेत की ज्यांचा साहित्याशी इतका संबंध त्यांच्या ह्याच्यात राहिलेला आहे आणि ते स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाचे असणार आहेत. प्रश्न असा होता की काल तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात तर त्यावेळी या संदर्भात काही चर्चा आली नाही. त्यांनी निमंत्रण दिले. आत्ताच त्यांच्या सचिवांचाही फोन आला की वेळ फक्त आम्ही करत होतो, म्हणजे सकाळी होईल का दुपारी होईल या संबंधीची माहिती ते आम्हाला कळत आहे. आम्ही त्यांना एक विनंती अशी केलेली आहे, अजून कन्फर्म नाही, की जर प्रधानमंत्र्यांचं कन्फर्मेशन आलं तर हा कार्यक्रम आम्ही तारकोथळाच्या ऐवजी विज्ञान भवन इथं घेऊ इच्छितो. पण त्या संबंधीची माहिती संजय भावसार त्यांचे सचिव आहेत त्यांच्याकडून आम्हाला 1-2 दिवसात कळेल असं आत्ताच सांगितले. तर त्या व्यतिरिक्त म्हणजे आता मोदी येणार उद्घाटनाला हे जवळपास निश्चित झालं असं समजायचं का? मला असं वाटतं त्यांची याची इच्छा आहे. त्याने जे विचारले आम्हाला किंवा 21 तारीख आहे ती सकाळीच हवं आहे का, थोडी ॲडजस्टमेंट करायला शक्यता आहे का, सकाळच्या ऐवजी 11 वाजता दुपारी, हा प्रश्न विचारला. याचा अर्थ आम्ही समजतो की त्यांची संमती, त्यांची इच्छा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय आहे याबाबत? मुख्यमंत्र्यांची त्यांची त्यांना संमती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोलणं झालेलं नाही, पण असं वाटतं मी सांगितलं तर ते देशभरातले सगळे मराठी लोक साहित्यप्रेमी दिल्लीत येतील.
निमंत्रण सर्वांना देतोय. इथं व्यवस्थांची अडचण असल्यामुळे प्रत्येक राज्याचे प्रातिनिधिक लोक येतील. जगभरातनं लोक याला प्रातिनिधिक स्वरूपात तिथे येतील. दरवर्षी म्हणजे आम्हाला यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की पाकिस्तानमधनं सुद्धा मराठी भाषिकांनी अपेक्षा केलेली आहे, येण्याची इच्छा केली. पण हा प्रश्न तितका सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावं लागेल. आणखीन काही गोष्टी आहेत त्यावर आम्ही त्याचं अधिक कन्फर्मेशन गव्हर्नमेंटचं आपल्या आल्याचं सांगू इच्छित नाही. पाकिस्तानमध्ये किती असे मराठी भाषिक आहेत? जवळजवळ 100 लोकांची एक संस्था आहे महाराष्ट्र मंडळ नावाची. ती कराचीमध्ये आहे. तिचे विशाल राजपूत मुख्य आहेत आणि एकूण 1000पेक्षा जास्त सिंध प्रांतात मराठी लोक आहेत, म्हणजे ज्यांची माहिती आहे नोंदलेली. ते कराचीमध्ये मुख्यतः. याचा साहित्य संमेलनाचा संबंध नाही, पण मी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो आणि अनेकदा माझ्या बैठका ह्या रावळपिंडी, लाहोर, कराची इथे झाले. पण त्याचं वैशिष्ट्य एक होतं की अनेक ठिकाणी मुंबईतच भाषण भेटायची, विशेषतः कराचीमध्ये. दरवर्षी साहित्य संमेलन म्हटलं की एक वाद हा ठरलेला आहे. मग जी रेल्वेतनं जाणारे सगळ्या साहित्यिकांचा वाद, म्हणजे ती रेल्वे वेळेत न पोचणं किंवा विद्रोही आणि तो वाद निर्माण होणं किंवा तिथली गैरसोय होणं, दिल्लीत हे होतंय. साहेब स्वागत अध्यक्ष आहेत ना, असं तुम्हाला प्रश्न आहे, हा वाद टाळण्यासाठी काही नेमके प्रयत्न केले जाणार आहेत का किंवा काय नियोजन विशेष असणार आहे? साहेब जेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी संमती दिली या विनंतीला, तेव्हा 2 गोष्टींचं पथ्य आम्ही बाळायचं ठरवलं होतं की हे संमेलन व्यक्ती अथवा संस्थेचं नाही, हे महाराष्ट्राचं संमेलन आहे. आपल्या ज्या काही रावट्या असतील त्या इतर वेळी वेगळ्या असल्या तरी संमेलनामध्ये त्या एकत्र असल्या पाहिजे. महादेव गोविंद रानडे यांनी 1878ला हिराबागेत जेव्हा पहिलं संमेलन सुरू केलं पुण्यात, तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती की सर्व वर्गांना, सर्व विचारांना, सर्व गटांना याच्यामध्ये निमंत्रण दिलं पाहिजे. आणि 1885ला त्यांनी लेखी निमंत्रण महात्मा फुलेंना पण दिलं होतं. आत्ता जे विद्रोही संमेलनाची जी हे मानलं जातं ते पत्र मानलं जातं, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मी उंटावरनं शेळ्या आखणाऱ्या गारमुळे दादांच्या संमेलनाला येणार नाही. बहुजन समाजाची माणसं शिकतील, सवरतील, साहित्य निर्मिती करतील, तेव्हाही हा संमेलन आम्ही घेऊ, असं फुल्यांनी उत्तरात म्हटलं होतं. ती परिस्थिती आता बदललेली आहे. आता बहुजन समाज साहित्य निर्मिती करतोय आणि सर्व मतप्रवाहांना पुन्हा निमंत्रण देण्याची ती वेळ आलेली आहे. म्हणून विद्रोहीवाल्यांना पण आम्ही निमंत्रण दिलं, आम्ही सर्व गटातटांना दिलं. आणि वादाबद्दल महादेव गोविंद रानडे असं म्हटले होते की वाद ही महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीची महत्त्वाची परंपरा आहे. तो झाल्याशिवाय आपल्यात अंतर्गत किती वाद होऊ द्यात पण आपण शत्रू नसतो, हीच भावना दिल्लीच्या संमेलनामध्ये असते. वेगवेगळ्या ज्या संघटना असतील दिल्लीतल्या, पाणीपतला जे रूढ मराठा आहेत, या सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे का किंवा त्यांना पण? हो, प्रदीप पाटील यांच्यापासून अगदी ज्या ज्या संघटना आहेत, 40 मंडळ आहेत, त्या प्रत्येक म्हणजे दिल्ली मराठी प्रतिष्ठानपासून कुणाच्याही हे न करता प्रत्येक संस्थेला व्यक्तिगत पातळीवर निमंत्रण पण देतोय आणि सहभागी करून घेतोय आणि त्यांनी ते मान्य पण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केलेलं नाही. साहेबांनी फोन केला, विनंती केली तरी मान्य. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं मराठी साहित्य हा हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळं आयोजन आहे का, काही वेगळा कार्यक्रम आहे का साहित्य संमेलनामध्ये, किंवा वेगळं काही करण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव किंवा असं काही ठराव करणे साहित्य महामंडळाची परंपरा आहे. आमचं याच्यामधल्या संयोजकांची भूमिका जी असते ती मुख्यतः व्यवस्था, उद्घाटन समारोप आणि होणाऱ्या परिसंवाद किंवा याच्यामध्ये काही नावं सुचवणं. तर आम्ही आग्रहाने 1-2 गोष्टी सुचवल्यात, पण जशा कन्सेंट येतील साहेब स्वतः पण त्याच्यातला आमच्यावरची जबाबदारी आयोजनाची आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद हा त्यांचा वेगळा अधिकार आहे, त्यांचे डिटेल या संबंधीचे निर्णय ते घेतात. आणि असं वाटलं तर आपण काही कार्यक्रम त्यावेळेस घेता नाही आले तर त्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वी काही कार्यक्रम, चांगले कार्यक्रम आपण घेणार आहोत, चांगल्या दर्जाचे. अशी एक कल्पना होती की वातावरण निर्मितीसाठी काही आयोजकाच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. ते कसे कार्यक्रम आहे, काही त्याचे नियोजन झालंय का? दिल्लीमध्ये गलाई समाज जो आहे, जो महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातला विटा, आटपाडी आणि विटा, आटपाडी त्याच भागात आणि
फयूस आणि खटाव खटाव. सातारा जिल्ह्यात. तर ही देशभर आलेली जी माणसं आहेत त्यातला मोठा समूह हा दिल्लीत आहे. तर आम्ही प्रदीप पाटील यांच्याबरोबर एक कॉफी टेबल बुक करतोय. ते दिल्लीतल्या घराघरात देतो की यांनी काय हे केलं. दिल्लीतल्या 1954 सालची जी भाषणं झाली होती, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं आहे, काकासाहेब तिन्हींच्या भाषणाचं एकत्रित पुस्तक करतो आहे. अशा दर आठवड्याला काहीतरी घटना घडतात. इथं जे वर्षानुवर्ष राहणारे लोक, इथले पत्रकार आहेत, त्यांचा सन्मान असेल, त्यांच्याशी इंटरॅक्शन असेल. स्वागत समितीची बैठक पण आम्ही घेणार आहे, कसं करावं. साहेबांच्याच अध्यक्षतेखाली संयोजन आणि स्वागत समिती या सर्वांना सहभागी करून त्याच्या बैठका पण होती. सर, काही दिवसांपूर्वी CD देशमुख अवॉर्ड तुम्ही दिला, तर महाराष्ट्रातही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं खूप कार्यक्रम होत आहेत. तर दिल्लीत असे म्हणजे CD देशमुख अवॉर्डच्या नंतर आणखी काय काय कार्यक्रम अपेक्षित आहेत साहित्य संमेलनापूर्वी? उपलब्धता म्हणजे रोहित टिळक यांनी एक सूचना केली की साहेबांच्याच अध्यक्षतेखाली लाल बाल पाल म्हणजे महाराष्ट्राशी ज्यांचे संबंध चांगले राहिलेत त्यांचा महाराष्ट्रानं गौरव करावा. म्हणजे बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर तसा साहित्य संमेलन पूर्व काही करता येईल का. मग तिनेही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्यांचा सन्मान करता येईल का. लाल बाल पाल ही जी परंपरा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन्ही गट होते, जहाल आणि मवाळ. तर दोन्हीही मतप्रवाहांना या निमित्तानं त्याचं पुनर्जीवन किंवा त्याचं स्मरण करता येईल का अशी. दिल्लीत येणाऱ्यांची इच्छा खूप लोकांची होते. ते फोनही करतात की साहित्य संमेलन यायचं, तर राहण्याची समस्या मोठी. याच्यासाठी काही विंडो असणार आहे का, लोकांना कशा पद्धतीने इथं पोहोचणं, त्यांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे का, याचं एकदम मार्ग. आत्ता आपण साधारण आत्ताच्या घडीला एक 700-800 लोकांची व्यवस्था आपण ऑलरेडी केलेली आहे. ती मग करोलबाग असेल, करोलबाग एरिया असेल, जैन भवन आहे, नंतर YCMA आहे आणि शेतकरी ॲग्रिकल्चरचे काही गेस्ट हाऊस आहेत, म्हणजे यूथ हॉस्टेल्स काही आहेत. अशात आम्ही आत्ता ऑलरेडी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. महाराष्ट्र सदन पण मिळतं आहे. तर साधारण आम्ही आता या कार्यक्रमाच्या दृष्टीने 1,500 रुपयापर्यंत लोकांची व्यवस्था करतोय किंवा त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतोय. आता काही खाजगी हॉटेल बुक करताय आपण. तो खाजगी बुक पण केलेत, ते तर करावेच लागणार आहेत, कारण या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये एवढी व्यवस्था होऊ शकणार नाही. त्यामुळे खाजगी पण आपण काही हॉटेल्स केलेत आणि त्याप्रमाणे खासदार पण पुढे येत आहेत. ते त्यांच्या मतदारसंघातील काही साहित्यिकांची, पत्रकारांची, कवींची त्यांच्या घरी पण सोय करणार आहेत. तारा भवाळकर या संत साहित्यिक लोकसंस्कृती म्हणजे मग वारकरी संप्रदायातल्या काही वेगळं निमंत्रण किंवा तसं काय. एक नांदेडहून दिंडी येणार आहे, संत नामदेव दिंडी. तिथलं नानक साई प्रतिष्ठान आहे. ते साधारण 150 लोकांची दिंडी संत नामदेव साहित्य दिंडी नावाने ते घेऊन येणार. गुमान खरं म्हणजे गुमानचं संमेलन साहेबांमुळे झालं होतं आणि त्यावेळी पंजाब सरकारने गुमानला राज्य सरकारचा उत्सव असं जाहीर केलं होतं. म्हणजे पूर्ण मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातलं पहिलं संमेलन होतं की कुठल्याही राज्य सरकारने त्याला स्टेट फंक्शन म्हणून जाहीर केलं होतं. त्यावेळी साहेबांनी स्वतः, गुमानचे मुख्यमंत्री पंजाबचे होते प्रकाशसिंग बादल साहेब, सगळ्या व्यवस्था झाल्या होत्या. त्यावेळी 2 रेल्वे आलेल्या होत्या. आता यावेळी आम्ही एक रेल्वेसाठी अर्ज दिलेला आहे. केजरीवाल सरकारला अशी काही विनंती केली आहे? केजरीवाल सरकारला अशी काही विनंती केली आहे की मी स्वतः बोललोय त्यांच्याशी, म्हणजे एक अरविंद केजरीवालची. त्यांनी असं सांगितलं मी आनंदाने येईन, आमचे मुख्यमंत्री येतील, तर आमच्याकडे निवडणूक आहे, आमच्या निवडणुकीचा त्रास तुमच्याकडे वादविवाद व्हायला नको, तेवढं ॲसेस करा, नंतर सांगू. तुमची इच्छा असेल तर आम्ही आनंदाने येऊ इच्छितो. आचारसंहिता त्यावेळेला असू शकते असं काही. स्पेशल ट्रेनचं स्टेटस म्हणजे मागलेली त्याचं स्टेटस काय आहे? म्हणजे ग्रांट की अश्विनी वैष्णवला पण पत्र लिहिलेलं नाही. आजच मला सुफिया सुरेंनी सांगितलं की रेल्वे मिनिस्टरची त्यांची भेट झाली. रेल्वे मिनिस्टरनी त्यांना 2 ट्रेन तुमच्या सोयीप्रमाणे देण्याचं मान्य केलं. काही थीम ठरवण्यात आलेले आहे का? विषयावर काही 2 ट्रेन उपलब्ध करून दे. ग्रामीण भाग असेल किंवा काय असं नाही, त्याच्यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचे संबंध असतील. त्यात ऐतिहासिक संबंध आहेत, वर्तमानातले आहेत, स्वातंत्र्यानंतरचे आजचे संबंध आणि भविष्यात काय.
सर थोडे दुसरे काल तुमच्यासोबत काही शेतकऱ्यांनी देखील दुसरे थोडे पॉलिटिकल क्वेश्चन्स काल पंतप्रधान यांची शेतकऱ्यांसोबत तुम्ही भेट घेतलेली आहे, त्यांचं तो डाळिंब दिली, भगवा डाळिंब, तो पण भगवा डाळिंब, तोही भगवा डाळिंब, त्याची चांगली चर्चा होती. गेले कसे काल भेट त्यांच्याशी बोललो पण आम्ही, खूप आनंद झाला. ते म्हटले की साहेब आम्हाला नेहमी विचारतात, चर्चा करतात कशी शेती सुरू आहे आणि एक्सपोर्ट पण करतात. आणि एका गावातला माणूस राजधानी दिल्लीत येऊन पंतप्रधान यांची हे केलं तर त्याच्या शेतात मी गेलो होतो. अतिशय कष्टाने उत्तम शेती करतात आणि साध्या कुटुंबातले लोक. ते फलटणपासून साताऱ्याच्या रस्त्यावर एका ठिकाणी ठीक आहे चालले. सर शेतकऱ्यांचे मुद्दे खूप ठेवलेले म्हणजे पंतप्रधान मोदींसमोर तशी काही फारशी चर्चा झाली नाही. जो फरक होता त्याच्यावर चर्चा झाली. काही डिटेल्स आम्हाला पण शेअर करा. भगवा डाळिंब हा म्हणजे काय त्याचे काय वैशिष्ट्य. त्यांना सांगितलं की या नावावर तुम्हाला आनंद होईल. साहेब 2 दिवसापासून सभागृह चालत नाहीये, 2 दिवसापासून गोंधळ चालू आहे सभा. आज सकाळी तिथं संसदेच्या गेटवरती खूप राडा पण झाल्याचं मी गेलो सहसा मी जात नसतो. या आपण उद्या बीडला जाणार आहात, उद्या बीडचा दौरा करणार आहात, कशा पद्धतीनं इथे कुटुंबांना भेटणार आहे? साधारण त्याची चर्चा आहे की त्यामुळे बीडमध्ये प्रचंड वाद सुरू आहे. माझा प्रयत्न हा राहील की तिथं जे कटुताची कशी कमी करता येईल, तिथल्या सगळ्या घटकांशी कसं बोलता येईल. बीड आणि फरवरी दोन्ही ठिकाणी हे चित्र. आत्ताचा जो प्रकार झाला, त्या एका मुलाची हत्या झाली, त्याच्या आधीपासून हा प्रयत्न तिथं दुर्दैवानं 2 समाजामध्ये अंतर राहिलेलं आहे. ते अंतर इतकं आहे की एका समाजाचं जर हा रेस्टॉरंट असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथे चहाला सुद्धा जात नाही. अशा प्रकारची एक कटुता हे काही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणून माझी इच्छाच होती. आता हा एक प्रसंग आहे. 1990 सेशन झाल्यावर तिथं जाऊन बसणारच होतं. लोकांच्या एकवाटता कशी करता येईल, समज गैरसमज कसे घालवता येतील आणि त्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे. साहेब पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जातीनुसार अशा पद्धतीचं वातावरण तयार केलंय. तुम्ही काही संघटनाशी या संदर्भात बातचीत करणार आहात का? तिथल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या संघटना आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहे. आणि हा रस्ता आपला नव्हे. आपल्याला सामाजिक ऐक्य हे गरजच पाहिजे. साहेब आता जे मंत्रिमंडळाचं वाटप झालं त्याच्यामध्ये छगन भुजबळ नाराज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मला शरद पवारांनी खूप मोठा सन्मान दिला पण आता सन्मान मिळत नाही. त्यांना विचार काय. आता जे पोस्टर प्रसिद्ध केलंय त्याच्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो नाहीये आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सावरकर एकदा. नेमकं काय दोनही या संमेलनाशी दोन्ही मतप्रवाह जोडले गेलेले होते. तर लोकमान्य टिळकांचा जेव्हा फोटो आहे तर आपण जहालमतवादी आणि उदारमतवादी अशा 2 परंपरा होत्या. त्या परंपरेत टिळक होतेच, तसे नामदार गोखले होते मवाळ परंपरेत. या परंपरेत अनेक लोक आहेत, अनेक क्रांतिकारक पण आहेत, साहित्य संमेलनाचे अनेक अध्यक्ष आहेत. पण ज्यांना शक्य आहे, कारण सर्वांना अकोमोडेट करणं शक्य नव्हतं, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांना करायचा प्रयत्न केला. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे हे जे बसले हे संमेलन यशस्वी होण्याच्यासाठी मदत करणार आहे. संमेलनाच्या संबंधीचे निर्णय हा घ्यायचा अधिकार आम्हा कुणाला नाही. तर मराठी साहित्य परिषद या जी संस्था आहे यांचे हे अधिकार आहेत आणि या संबंधीचे निर्णय ते घेतात. हो, तात्पुरतं केलं. तर महाराष्ट्र भवनला महाराष्ट्र सदनला 1 तारखेपासून मिळण्याची शक्यता.